आता आपल्या समोर खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि आपला मार्ग हा अनुभवाचा सागर आहे. प्रत्येक जीवनामध्ये सर्वांच्या कुटुंबामध्ये एक अनुभव घडला. मानते की बाबा जिंदगीने ज्या दिवशी एका परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता 1945 या वर्षी या मार्गाची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर बाबांना खूप खूप त्रास झाला त्यावेळेस. आणि खरोखर असा मार्ग प्राप्त करण्याकरिता बाबाने ज्यावेळेस बाबांना एक संन्यासी मिळाला, त्या संन्यासाचं नाव नाही, तो संन्यासी असा मिळाला. बाबांच्या कुटुंबावर खूप मोठं दुःख होतं आणि दुःखाचे निवारण करण्यासाठी बाबाने बाहेर निघाले. संन्यासाचा संपर्क बाबांसोबत झाला. त्यावेळेस खरोखर त्या संन्यासाने एक मंत्र बाबांना दिला. मंत्र दिल्यानंतर बाबाने आपल्या भावासमोर ठेवल्यानंतर तुम्हीच तयार झाले नाही आणि अशा वेळेस बाबा तयार झाले. या मंत्राच्या विधी तयार करण्यासाठी मी तयार आहे. पण बाबाने भावासमोर प्रश्न ठेवला की म्हणे मी विधी करण्यास तयार आहे. विधी करताना माझं काही झालं तर माझ्या पत्नीच्या आणि मुलाचा सांभाळ तुम्हाला करावा लागेल असा शब्द ठेवला आणि बाबाने त्या विधीला सुरुवात केली. विधीला सुरुवात केल्यानंतर बाबांना खूप अनेक वेळे बोलायचे, पण बाबांनी कधी बाबा पाळलं नाही. बाबांनी ती भगवत कृपा प्राप्त केली आणि ती कृपा बाबाने जागृत प्राप्त केल्यानंतर बाबांना खूप त्रास सहन करावा लागला. एके दिवस बाबांच्या विधी चालू असताना बाबांच्या भावाच्या मुलीला खूप फुले आले, फुलसे आले, खूप पाऊस वाहत होता. अशा वेळेस बाबांचे भाऊ बाबासमोर आले आणि बाबांना म्हणून लागले की तू ज्या देवाची तू सेवा करते त्याकरिता माझ्या मुलीसाठी तू अर्ज कर. त्यावेळी बाबांना असं काहीच समजलं नाही, पण परमेश्वराचा खेळ खरोखर निरंकार आहे. त्यावेळेस बाबांनी शब्द ठेवला परमेश्वरासमोर, हे भगवान बोले इस लड़की का दूर कर, नहीं तो मुझे भगवान ने विलीन कर. पहा भगवंतासमोर एवढा शब्द ठेवला आणि बाबांच्या शब्दावर परमेश्वर उभे झाले आणि त्या मुलीचे दुःख दूर झाले. दुसऱ्या दिवशी ती मुलगी अंगणामध्ये खेळताना दिसली. बाबांना असं वाटलं की परमेश्वर माझ्या शब्दावर उभा झाला, माझे कार्य परमेश्वराने केले. त्यावेळेस बाबांना खूप आश्चर्य वाटलं. अशी कृपा महान देवी बाबा जिंदगीने प्राप्त केली आणि 1948 या दिवशी भगवंताची प्राप्ती झाली आणि 1949 मध्ये मानव धर्माची स्थापना महान देवी बाबा जिंदगीने पर्वतावर जाऊन एका मानव धर्माची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर खरोखर बाबांना हळूहळू खूप अनुभव येऊ लागले. बाबांनी खूप प्रचार आणि प्रसार करण्याकरिता बाबा समोर आले. बाबांनी खूप कष्ट केले. चंदनापरी ध्येय झिजवलं, रक्ताने पाणी केलं, हळ्याच्या काळ्या केल्या, पण बाबांनी एका परमेश्वराला प्राप्त करून जनजागृतीचे कार्य बाबांनी केले आणि प्रत्येकाला या मार्गाची ओळख व्हायला पाहिजे म्हणून बाबाचा एक सिद्धांत होता. बाबांनी म्हटले मी गेल्यानंतर मंडळ प्रत्येकाच्या आत्मेमध्ये परमेश्वराचा अंश आहे. बाबा म्हणायचे मी प्रत्येकाच्या आत्मेमध्ये अंशाने मानवामध्ये परमेश्वर पाहतो, तुम्ही कोणामध्ये परमेश्वर पाहता म्हणे. त्या दगडामध्ये अरे ते दगडामध्ये मानव परमेश्वर नाही, ते मानवाने बनवलेली कला आहे. परमेश्वर तर तुमच्या जवळ आहे, तो 24 तास कार्य करतो. त्या कार्याची ओळख प्रत्येक मानवाने करायला पाहिजे. खरोखर ती दैवी शक्ती जागृत आहे आणि प्रत्येकामध्ये आहे. कारण महान देवी बाबा जिंदगीने खूप कार्य केले. 40 वर्ष लोकांना मार्गदर्शन केलं, जागवलं, पण आम्ही जागलोच नाही. आम्हाला कुणी कमी पडले आमच्यामध्ये हेच आम्हाला समजलं नाही. आज बाबांच्या हयातीतले सेवक आहेत. सन 2000 मध्ये मी हा मार्गदर्शन जोडलो आणि ज्यावेळेस मी हा मार्गदर्शन जोडलो त्यावेळेस मला खरोखर परमेश्वराची जाणीव झाली. क्षणामध्ये माझे दुःख नाहीसे झाले.
एका तीर्थावर मला परमेश्वराने माझे दुःख नाहीसे केलं, त्यावेळेस मला समजलं की खरोखर या मार्गामध्ये खूप मोठी शक्ती आहे. त्यावेळेस अगरबत्तीचा मार्ग म्हणून ओळखला जात होता. त्यावेळेस या मानव धर्माचा परमात्मा एक म्हणून ओळखत नव्हते, अगरबत्तीचा मानव धर्मया म्हणून ओळखत होते. अशा वेळेस मला समजलं आणि माझा सन 2002 मध्ये त्याग झाला. त्याग झाल्यानंतर मी ज्या मार्गदर्शकाकडे माझे कार्य झाले, मार्गदर्शकाच्या खाली, त्या मार्गदर्शकाच्या शब्दाचे पालन मी नेहमी करायचो. असे काय दूरपर्यंत आम्ही कार्य केले. अगोदर बहुत दूरपर्यंत मार्गदर्शक लोक कार्य द्यायचे, त्या ठिकाणी आम्ही द्यायचो. पण एके दिवस मला प्रश्न पडला की एवढ्या दूर तुम्ही कार्य देता आणि एवढ्या दूर शोकाला आपल्यापर्यंत बोलवता, हे मला बरोबर वाटत नाही. कारण त्रास होते. एक दिवस आपण जाऊन हवन कार्य करू तर बाकीच्या हवन त्याचे पुढे करावं हा विचार झाला. त्यावेळी मी मार्गदर्शकाला म्हणायचं, पण मार्गदर्शक म्हणायचे मी त्यांना काही बोलवायला जात नाही. ठीक आहे, तुम्ही बोलवायला जात नाही, तुमच्यापर्यंत येतात, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. कारण बाबांनी त्यावेळेस प्रत्येक एरियामध्ये मार्गदर्शक बनवले, प्रत्येक गावागावामध्ये मार्गदर्शक बनवले, याकरिता की बाबांच्या सेवकाला त्रास व्हायला पाहिजे नाही, येणाऱ्या मानवाला त्रास व्हायला पाहिजे नाही, या मार्गाची लवकर ओळख व्हायला पाहिजे आणि प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, हे बाबांचे विचार होते. तर असे विचार. पण एक अनुभव तुम्हाला सांगतो, मी हा मार्गात आल्यानंतर खूप अनुभव मला मिळाले आणि मी या अनुभवाचे याच्यातून मी ध्येय झालं माझं मजबूत. त्यावेळेस मला कळलं की 24 तास परमेश्वर आपले कार्य करते, फक्त कार्य परमेश्वराचे आपल्याला करायचे आहे. परमेश्वर सर्वांना सर्व देईल हे मानते की बाबा जिंदगीचे जे शब्द होते. एकही दिवस माझ्याजवळ माझे दुकान आहे बोलायला आणि मी दुकानामध्ये नेहमी राहतो. माझं वस्तीत बोललं आहे, पण आता राहणं माझ्या कणाला आहे. ते एके दिवस 6 महिन्याची मुलगी होती. त्या मुलीच्या पापड या दवाखान्यामध्ये उपचार चालू होता. डॉक्टर पापड्यांनी म्हटलं त्या मुलाला, म्हणजे मुलीच्या वडिलाला, की म्हणे तू या मुलीला आपल्या घरी घेऊन जा. हे जास्त दिवसाची तुमच्यासोबत राहणारी मुलगी नाही, कारण इथे जीवन संपले आहे. त्यावेळेस त्याला विचार पडला, या मुलीच्या आईला विचार पडला आणि मुलीची आई खूप रडू लागली. ते पुन्हा परत आले, तुम्ही पैसा खर्च करू नका, तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. आणि एके दिवस ते माझी आई त्या ठिकाणी, मुलीची आई रडत होती, माझी आई त्या घरी गेली. ते म्हणायला लागली, तू कशाला रडते बाई म्हणे. तिने आपली आभीती, आपल्या मुलीची आभीती माझ्या आईला सांगितलं. माझ्या आईने एकच शब्द म्हटलं, सर्व काही करून सोडलं, तुम्ही एका परमेश्वराच्या नावाचं तीर्थ करून पहा, परमेश्वर काय घडवते हा अनुभव घ्या. तर माझ्या आईने त्याला सांगितलं. तो मुलगा माझ्या दुकानात आला, मला म्हणायला लागला, भाऊ म्हणे तू माझ्या मुलीला तीर्थ बनवून दे. मी म्हणलं असं का, काय झालं का. भाऊ म्हणे खूप परिस्थिती गंभीर आहे, मुलगी हात नाही आलो, पाय नाही आलो, पूर्ण हिरवी गार पडाली आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी तीर्थ बनवून देतो, कारण तुम्ही लोक असे आहात अर्ध होय अर्ध स्वर्गात गेली मुलगी आणि आता माझ्यापर्यंत केस आला. माझ्या हाताने जर ठीक झालं, समजा उदाहरणार्थ परमेश्वराला अर्ज केलं, ठीक झालं तर बरं, नाही तर एकाने कमी जास्त झालं, तुम्ही आमच्या नावाची बदनामी करा आणि आमच्या परमेश्वराची बदनामी करा. नाही म्हणे तुमच्या हाती काही नाही, जे काही व्हायचे ते तुम्ही पहा म्हणे, तो परमेश्वर आहे. ठीक आहे, एवढी त्या मुलीला आणलं त्याने आपल्या हातामध्ये. अशी मुलीला 6 महिन्याची मुलगी, आणि मी मुलीला पाहता बरोबर मला चकित झालो. ही मुलगी पाय नाही, डोळे नाही, हात नाही आलो, हिरवी गाठ पडाली. आणि परमेश्वरा म्हणला आता कसं करावं. हात पाय घुटले आणि परमेश्वरासमोर बसलो, भगवंताला अर्ज केला. परमेश्वरा म्हणला या परिवाराची मुलगी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं, हात पाय वरते केले आणि आता तुमच्यापर्यंत ही मुलगी आणली. परमेश्वराने तुम्हाला का घडवायचं आहे, तुम्ही घडवा. जर हिच्या किस्मतचा जोर असेल तर परमेश्वर घडवून म्हटलं. ठीक आहे म्हणे, तीर्थ बनवून दिलं आणि तीर्थ तिच्या तोंडामध्ये एक थेंब टाका आणि बाकी तिच्या आईला द्या म्हटलं. बस ही क्रिया केली. क्रिया केल्यानंतर
तिथून घरी गेले. घरी गेल्यानंतर एका घंट्याने त्या मुलीला पोटाच्या फुगाला आला. ते अजून घाबरायला लागले. पुन्हा परत आले. म्हणजे घाबरू नका, परमेश्वराची कृपा अशी महान आहे. भगवंता परीक्षा घेते म्हणजे जन्मरू नका म्हणे. माझी आई त्यांना म्हणत होती. पुन्हा सायंकाळी घेऊन आले. सायंकाळी पुन्हा मी त्यांना तीर्थ भरून दिला. भरून दिल्यानंतर तेच क्रिया केली आणि मी आपल्या कणाला गेलो. गेल्यानंतर मी दुकानामध्ये परत आलो तर माझ्या दुकानात तो येऊन बसला. भाऊ म्हणे मला मार्गात यायचं आहे. मी म्हणलं असा कोणता चमत्कार झाला एवढ्या लोक तू मार्गात यायचं आहे म्हटले. काय भाऊ म्हणे चमत्कार असा झाला तर त्या मुलगी म्हणे रातोरात दूध प्यायला लागली, खेळायला लागली, हातपाय हलवायला लागली. आम्हाला विश्वास बसला म्हणे त्यावर, म्हणून आम्हाला आम्ही मार्गात यायला तयार म्हणे. म्हटलं नाही, मार्ग पाहायला सोपा, वागायला कठीण आहे. ज्या मार्गात तुम्ही वागले तर बरं, नाही तर उद्या काय होईल हेही सांगता येत नाही. म्हटलं नाही भाऊ म्हणे आम्ही वागून ठीक आहे. त्यांची तयारी केली, मार्गदर्शकाकडे नेलं, त्यांना कार्य मिळालं, सर्व झालं. मी त्यांना एकच शब्द म्हटलं, पहा ही मुलगी तुमची नाही, ही परमेश्वराची आहे. त्या परमेश्वराने तिला जीवनदान दिलं, पण हिला जगवण्याकरिता तुम्हाला परिवारामध्ये तत्वशब्द निभायला वागावं लागेल. जर तुम्ही जर बरं वागले तर ठीक, नाही तर उद्या काय होईल हेही सांगता येत नाही. म्हटलं हा असा परमेश्वराची कृपा आहे. आणि मार्ग पाहायला सोपा आहे, वागायला कठीण आहे. प्रत्येकाचं जीवन या मार्गामध्ये बनलं, कारण कुणीच मागे राहिला नाही. प्रत्येकाची परिस्थिती आताच भावने सांगितलं. फुलांचे भावने आपली आपली खरोखर सर्वाला परमेश्वराने पदवी धरलं आणि आपली आर्थिक परिस्थिती परमेश्वराने उंचावली. पण एक असं उदाहरण आहे, मार्गात झाल्यानंतर सर्व बरोबर आहे, पण काही दिवसानंतर आपल्या मरणाचे, आपल्या सेविकाचे विचारच वेगळे होतात. का कारण आहे तो माहित नाही. कुणी कुणाला वेळू नये, आपले कर्म करा. जो कर्म करेल त्याला परमेश्वर फळ देणार आहे. जो कर्म करणार नाही बाबाच्या तत्वशब्द नियमानुसार त्याला काहीच मिळणार नाही. या मार्गामध्ये लढण्याची गरज नाही. जो समोर जात असेल त्याला जाऊ द्या, त्याच्या पाठीमागे संपर्क आपणही संघर्ष करायला पाहिजे. समोर घेण्याचं हे आपल्यामध्ये विचार पाहिजे. बाबांनी विचार चांगले दिले आपल्यामध्ये, माणूस घडवला, सेविका घडवली, पण आपले विचार अजूनही गेले नाही. पुराणे विचारामध्ये आपण वागत असतो, चालत असतो. आणि मार्ग 4 नंतर बाबा स्वर्गात गेले. त्यानंतर या मार्गाचे विभाजन झाले. सन 2000 मध्ये मार्गात गेल्यानंतर मी पाहिलं, मी प्रत्येकाच्या कार्यामध्ये जायचे मला आदेश मिळाला, मार्गदर्शकाला घेऊन जायचे हे मला माहित होतं. विभाजन झाल्यानंतर बाबांच्या हयातीतले सेवक बाबांच्या घरी, त्यांच्या घरी दौरा झाला. बाबांच्या भाग्यवान आहे, आम्हाला भाग्य बाबा मिळाले नाही, आम्ही अभाग्य आहोत. पण महानपैकी बाबा जिंदगीची कृपा आम्हाला मिळाली, आम्ही भाग्यवान आहोत. त्या सेवकाला मी म्हटलं, बाबाने भगवंतीची आश्रमनिधी भरायला सांगितली नाही का? नाही म्हणे, बाबाला बंद केली. म्हणलं नाही, असं होऊ शकत नाही. बंद केली असं पण चालूही केली असेल. म्हटलं तो सेवक ऐकायला तयार नाही. एके दिवस त्याच्या घरी अशी घटना घडली, वरच्या वर फोटो फुटले. हा परमेश्वराचा वेळ साधारण नाही. दैवशक्ती खूप जागृत आहे आणि सेवकाला कधीच शांतपणा करू नये. आणि स्वतः परमेश्वर उभा आहे. वरच्यावर त्याची प्रतिमा फुटली. फुटल्यानंतर तो कॅलेंडर झाला खराब झाल्यानंतर आता प्रतिमा आणायची होती त्या सेवकाला. तो सेवक गेला टिंबीमध्ये रमेशभाऊ टोपेकर यांच्या निवासस्थानी. त्यावेळेस सन 2002 मध्ये मंडळाचे अध्यक्ष रमेशभाऊ टोपेकर सुद्धा होते अध्यक्ष पदावर. त्यानंतर त्या शिबिरामध्ये त्यांना बरखास्त करण्यात आलं. त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो. आणि बरखास्त केल्यानंतर त्यांनी दुसरी संस्था तयार केली. तयार केल्यानंतर तो सेवक त्या भागाला गेला. रमेशभाऊ म्हणे, माझ्याकडची प्रतिमा कुठली, मला प्रतिमा पाहिजे. बाबांच्या जी बाबांनी प्रतिमा दिली त्या प्रतिमेमध्ये किती शक्ती आहे याचा विचार तुम्ही सर्व समजून घ्या. त्यावेळेस रमेशभाऊ टोकरीकरांना म्हटलं, नाही म्हणे, मी ती फोटो मी घेत नाही म्हणे, आणि मी ती फोटो आपल्या घरी घेत नाही, मी वापस करत नाही म्हणे. म्हणजे असं का? म्हणजे तुझ्या फोटो भगवान आहे, त्या फोटो भगवान नाही का? असं काढून म्हटलं म्हणून त्याला काढून फेकले म्हणे, त्याचे पत्र काढून फेक म्हणे त्या शोकाचं.
तेव्हा त्याला काढून फेकलं आणि तो परत आपल्या घरी आला. परमेश्वराचा झटका त्याच्यावर असा पडला की तो आपल्या खाटल्यावर तापाने फणफणत होता. त्यावेळेस त्याला मार्गदर्शकाची आठवण आली. पुन्हा तो निमखेड्याला मार्गदर्शकाकडे गेला. म्हणजे माझ्या घरी अशी घटना घडली आणि मला प्रतिमा आणायची आहे. त्यावेळेस त्याने 11 दिवसाचे कार्य केले आणि मंडळात जाऊन त्याने कार्य करून प्रतिमा आणली आणि त्याच दिवशी त्याने भवननिधी आश्रमनिधी भरली, परिपूर्ण भरली. पण भरल्यानंतर तो सेवक आला, मार्गदर्शन केला, अनुभव केला. कालांतराने त्याची नीती अजूनही तशीच खराब झाली. पोराचं लग्न केलं. पोराचं लग्न केल्यानंतर 11 दिवसाचे कार्य करावे लागते. कार्य केले मार्गदर्शक मंडळाच्या आणि माल आणले त्याने टिमकीतून माल आल्यानंतर घटना घडल्यानंतर पुन्हा तो सेवक आणि बाबाच्या हळदीतला बाबांच्या दौरा त्याच्या घरी झाला. त्या सेवकाने राजू पुन्हा अशी चूक केली आणि टिमकीतून माल आल्यानंतर त्या मुलाची दुकान होती. मोठी दुकान गॅरेज मोटरसायकलची दुकान होती. चांगली दुकान चालायची. प्रतिक्रिया तशी झाल्यानंतर त्याची दुकाने बंद करावी लागली आणि तो दुसऱ्या घरी हमाली करत आहे. हमाली केल्यानंतर मागच्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या दिवशी त्याच्या घर काळ्या पुतळ्याचं घर होतं, कविनीचं घर होतं, त्यावेळेस त्याच्या प्रतिमा त्याच्या लावून होत्या. त्यावेळेस त्या वेळेस काहीच घडलं नाही. पण ज्यावेळेस भगवंताने त्याचं घर बनवलं, स्लॅबचं घर बनवलं आणि हनुमानच्या जयंतीच्या दिवशी चर्चा बैठक होती. सर्व दिवस आला होता. तो सेवक प्रार्थना करून ज्योत लावून चर्चा बैठकीला गेला. त्याची सून घरामध्ये होती. परमेश्वराचा खेळ त्या ठिकाणी असा झाला की ज्योत फक्त थोडीशी ज्योत त्या दुसऱ्या सुसुंदरीनं नेलं आणि नेल्यानंतर ती अशी अंगार लागली की पुऱ्या प्रतिमा जळल्या. त्यांच्या घरच्या पुरा घर कारा होऊन गेला. पण बाजूला त्याची सून होती, तिला काहीच माहित नाही. परमेश्वर काय घडवते. आपण जसे कर्म करू तसा परमेश्वर घडवते. असा तो सेवक आहे. आजही तो सेवक बाबाच्या शिकवणीवर चालायला तयार नाही. आजही मंडळाचे मार्गदर्शक कार्य केले, टिमकीतून फोटो आणले, पण भगवंत सोडणार नाही. कारण परमेश्वर असा आहे, परमेश्वर सर्वाला पाहतो. पण प्रत्येक सेवकाने बाबांच्या तत्वशब्द नियमाने चालायला पाहिजे. बाबांनी म्हटलं, मी गेल्यानंतर मंडळाचे आदेश तो बाबांचे आदेश या म्हणीप्रमाणे सर्वांनी सतर्क राहावं, कार्य करावं. आज आमच्या जवळ नगरधन आहे आणि काकाजीला माहित आहे, मोठे काकाजी पुराणे सेवक आहे आणि बाबाच्या हयातीतले लोक आहेत. ते नगरधन या परिसरातले आज ते मंडळाला जुळले. कमसे कम 400-450 कुटुंबाचे सेवक मंडळाला जुळले. कारण परमेश्वराची ओळख सर्वांना आहे, पण मंडळ काय आहे याची जाणीव आज सर्वांना होत आहे. मंडळ ही शक्ती आहे, व्यक्ती नाही. आणि शक्तीचे कार्य आपल्याला करायचे आहे, व्यक्तीच्या मागे धावण्याला होणार नाही. सर्वांना बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने सर्वांनी चालावं. मी सुद्धा चालेल.